या प्रकारे तुम्ही नक्की साबुदाणा खिचडी बनवून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। अगदी मोकळी मोकळी आणि चवीला तर अप्रतिम ही साबुदाणा खिचडी होते। नमस्कार, मी स्वाती, सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बघा, रात्रभर असा साबुदाणा छान असा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवला। अगदी साबुदाणा डुबल थोडंसं इतकं पाणी ठेवलं आणि बघा आता असा शेंगदाण्याचे छान खरपूस भाजून, बारीक गॅसवर खरपूस भाजून शेंगदाणे कूट करून घेतला आणि बटाटे उकडून साल काढून कट केले। हिरवी मिरची कट करून घेतली, मी बारीक कट केलेली नाही, अशी मधून एक कट मारून मग एका मिरचीचे 4 तुकडे केलेले आहे। आता बघा इथं साबुदाण्यामध्ये मी आपण जे भाजून मस्त खरपूस भाजलेले शेंगदाणे मिक्स करून घेतले, म्हणजे खूप सुंदर असं पूर्ण खिचडीला साबुदाण्याला दाण्यांचा कूट लागतो। आता इथं बघा चवीनुसार मी मीठ घातलं। इथं मी मीठ थोडं कमीच वापरलेलं आहे, आपल्याला अजून पुढं सुद्धा मीठ वापरायचं आहे बटाट्यांमध्ये। आता हे सगळं एकजीव मस्त करून घ्यायचं आणि तुम्ही ह्या प्रकारे नक्की साबुदाणा खिचडी बनवून बघा, तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही। आपण अर्धा किलो साबुदाण्याची ही खिचडी बनवत आहे आणि बघू शकता आता मोठी कढई घ्यायची, कारण तुम्ही जर कढई कमी घेतली तर साबुदाणा आपला गचका पण होतो आणि मोकळा मोकळा व्यवस्थित तो होत नाही। आणि अशी मोकळी कढई घेतली तर मग छान अशी मस्त आपला साबुदाणा छान होता। तर बघा कढई तापल्यानंतर मी शेंगदाणा इथं तेल वापरलेलं आहे साबुदाण्याला उपवासाकरता। आता तेल छान तापल्यानंतर बघा उभी आपण अशी कट करून घेतलेली हिरवी मिरची टाकली आणि आता बघा मस्त असे उकडून घेतलेले बटाटे साल काढून असे कट करून घेतले चौकोनी तुकड्यांमध्ये। आता ते पण मस्त तेलामध्ये छान होऊ द्यायचे, अजिबात वरतून टाकायचे नाही। तेलामध्ये छान फ्राय झाल्यानंतर त्याची टेस्ट अधिकच वाढते। आता बघा इथं मी परत मीठ टाकलेलं आहे थोडंसं, आपण अंदाजाने मीठ घ्यायचं आहे, वाटलंच तर नंतर आपल्याला थोडंसं घालता येतं, पण आधी कमी घालायचं। आता इथं बटाट्यांमध्ये मीठ टाकल्यामुळे बटाटे असे आपले निचव लागत नाही, छान चव येते। आता बघा साबुदाण्याला तेल अगदी कमी वापरायचं आणि बघू शकता आता मी सगळं साबुदाण्यामध्ये दाण्यांचं कूट मीठ मिक्स केलेलं। आता मस्त बटाटे फ्राय झाल्यानंतर मीठ टाकून घेतलं आणि मी बटाटे फ्राय 5 मिनटं मस्त तेलामध्ये होऊ दिले होते आणि मग त्यानंतर आता मस्त साबुदाणा बघा, ही माझी एक पद्धत आहे साबुदाणा हलवण्याची। अजिबात साबुदाणा खाली सांडला जात नाही, व्यवस्थित सगळा साबुदाणा एकसारखा हलवला जातो। तुम्ही सुद्धा माझी ही पद्धत वापरून बघा आणि माझी ही पद्धत आवडली का नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। तुम्ही आरामशीर अर्धा किलो 1 किलो साबुदाणा आरामशीर बनवू शकता। बटाटे तर आपल्या अंदाजाने आपल्याला घ्यायचे आहे, मी मोठे 3 बटाटे घेतले होते, कारण बटाट्यांशिवाय तर साबुदाणा अपूर्ण छान लागतो बटाट्यांमुळे साबुदाणा। आणि हिरवी मिरची पण मस्त थोडीशी तिखटच वापरायची आणि खूप सुंदर लागतो हा साबुदाणा। आणि आता मस्त एकसारखं हलवून घेतल्यावर एक वाफ येऊ द्यायची, एक 5 मिनटं छान वाफ येऊ द्यायची। बारीक गॅस करून घ्यायचा, अजिबात मोठा गॅस करायचा नाही। तुम्ही जितकं बारीक गॅसवर मस्त साबुदाणा होऊ द्याल तो छान होतो, मोकळा मोकळा होतो। आणि जर तुमचा साबुदाणा थोडासा कडक जरी राहिला भिजताना तरी तुम्ही थोडंसं आता असं हलवून झाल्यावर थोडासा पाण्याचा फवारा मारा, थोडंसं पाणी शिंपडा आणि झाकण ठेवून द्या आणि मग नंतर परत एकदा हलवा। तुमचा साबुदाणा अजिबात असं वाटणार नाही कडक झालेला आहे। जर तुम्ही दाबून पाहिला आणि जर भिजलेला नसला तर मग ही पद्धत वापरा। आता बघा आपला साबुदाणा छान असा भिजलेला होता, तर मी एकसारखं परत 2-2 सराट्यांनी म्हणजे उलटणीने अशी परतवून घेतला साबुदाणा। अगदी अप्रतिम हा साबुदाणा होतो, खूप सुंदर लागतो। शेंगदाणे पण आपल्या मनावर, काहींना कमी आवडतात दाण्यांचा कूट, काहींना जास्त आवडतो। तुम्ही त्या प्रकारे तुम्ही बनवून घ्या आणि अशी मोठी कढईच वापरा तुम्ही, छान अशी म्हणजे साबुदाणा मोकळा मोकळा होतो। आणि बघू शकता असं मस्त परत एकदा मी आता हलवून घेतलेलं आहे आणि मी परत इथं झाकण ठेवलं होतं थोडा वेळ, ते दाखवायचं राहिलेलं आहे। बघू शकता आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। खूप सुंदर हा साबुदाणा आपला तयार होतो, तुम्ही नक्की बनवून बघा। आता आपण खाण्यासाठी तयार आहोत, म्हणजे फराळासाठी। तुम्ही नक्की, आता एकादशी पण आहे आणि खूप सुंदर बघा हा साबुदाणा तयार झालेला आहे। नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही रेसिपी आवडली का। अगदी खूप सुंदर, तुम्ही 1 किलोचा सुद्धा आरामशीर बनवू शकता। ह्या प्रकारे तुम्ही हलवा, नक्की छान होईल। श्री स्वामी समर्थ।